Hello friends, welcome back to Education BRK. Let us begin. Dear friend, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाण्याचे असंगत आचरणाचा अभ्यास केला ना. अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर हे आपण पाहिलं आणि त्याचा काही जलचरांना उपयोग होतो जीवन जगण्यासाठी, ते सुद्धा आपण पाहिलं. इथे आज आपण पाहणार आहोत दवबिंदू तापमान आणि आर्द्रता कशाला म्हणायचं. आर्द्रता कशाला म्हणतात, तर आर्द्रता म्हणजे एक प्रकारचा ओलावा किंवा दमटपणा, यालाच आपण काय म्हणत असतो, आर्द्रता असं म्हणत असतो. आणि हा ओलावा किंवा दमटपणा हवेमध्ये कशामुळे येत असतो, त्याला कारण आहे. कारण पृथ्वीवर जास्तीत जास्त म्हणजे असं 71% पृष्ठभाग जो आहे पृथ्वीचा तो पाण्याने व्यापलेला आहे. त्याचं बाष्पीभवन सतत होत राहते आणि त्यामुळे आपल्या अवतीभोवतीच्या हवेमध्ये ओलावा किंवा दमटपणा असतो. त्यालाच आपण काय म्हणत असतो, आर्द्रता असं म्हणत असतो. बा आता का विशिष्ट तापमानामध्ये विशिष्ट आकारमानाच्या हवेमध्ये कमाल मर्यादेपर्यंत बाष्प सामावले जाऊ शकते. त्यापेक्षा जर अधिक बाष्प सामावलं गेलं तर त्या बाष्पाचं संगणन होऊन त्याचं द्रवामध्ये रूपांतर होत असते. एक मर्यादा असते, बाष्प सामावून घेण्याची एक काय असते, मर्यादा असते. आता ज्यावेळेस कमाल मर्यादेपर्यंत एखाद्या हवेमध्ये विशिष्ट तापमानाच्या हवेमध्ये बाष्प सामावलेले जात असते तेव्हा त्या हवेला बाष्पाने संपृक्त झालेली आहे असं म्हणत असतात. म्हणजे कमाल मर्यादेपर्यंत बाष्प सामावलेला असेल तेव्हा ती हवा काय असते, बाष्पाने संपृक्त आहे असं त्यावेळेस तिला म्हटलं जात असते. बा तर हवा बाष्पाने संपृक्त होण्यासाठी कोणती गोष्ट अवलंबून असते, तर ती असते तापमान. तापमानावर बाष्प किती लागेल हे अवलंबून असते. आता तापमानानुसारच बाष्प लागत असते हवेमध्ये. तसं तापमान कमी असेल तर काय वाटते तुम्हाला, त्यामध्ये कमी बाष्प सामावलं जाईल. तापमान जास्त असेल तर त्यामध्ये जास्त बाष्प सामावलं जाईल. जसं इथे पहा, 40 डिग्री सेल्सिअस तापमानाच्या 1 किलोग्रॅम कोरड्या हवेमध्ये जास्तीत जास्त 49 ग्रॅम पाण्याचे बाष्प सामावले जाऊ शकते. आता त्यापेक्षा जर आपण 20 अंश सेल्सिअस जर हवा घेतली, तापमानाची हवा जर घेतली, तर त्यामध्ये पहा किती बाष्प सामावलं जाईल. म्हणजेच जसं जसं तापमान कमी होईल तसं बाष्पाचं प्रमाण म्हणजे त्यामध्ये बाष्प काय लागेल, कमी लागेल. तर अशा पद्धतीने हे बाष्प जे असते, किती बाष्प एखाद्या हवेमध्ये सामावलं जाईल ते त्या हवेच्या तापमानावर अवलंबून असते. आपण किती हवा घेतो आहे, किती आकारमानाची हवा घेतो आहे आणि त्यावेळेस त्या हवेचं तापमान किती आहे त्यावर ती हवा किती बाष्प सामावून घेईल हे अवलंबून असते. बा जर कमाल मर्यादेपेक्षा एखाद्या हवेमध्ये एखाद्या तापमानावर कमी बाष्प सामावलेलं असेल तर ती हवा जी असते ती असंपृक्त हवा असते. बा कमाल मर्यादेपेक्षा कमी बाष्प असेल तर असंपृक्त हवा असते. म्हणून पहा, दवबिंदू तापमान कशाला म्हणायचं, तर एका विशिष्ट तापमानाची असंपृक्त हवा घेतली व तिचे तापमान कमी करत गेले. तिचं तापमान काय केलं, कमी करत गेलं, म्हणजे आता कमी बाष्प लागेल. तर तापमान कमी होताना ज्या तापमानास हवा बाष्पाने संपृक्त होईल, कमी कमी करत गेलं. आता ज्या तापमानास ती बाष्पाने पूर्णपणे संपृक्त होईल म्हणजे कमाल मर्यादेपर्यंत त्याच्यामध्ये बाष्प सामावलं जाईल, ते जे तापमान असेल त्यालाच दवबिंदू तापमान असं म्हटलं जात असते. बा आता हवेमध्ये बाष्प किती सामावलेलं आहे म्हणजे पाण्याची वाफ किती सामावलेलं आहे ते कसं मोजायचं, तर ते मोजताना निरपेक्ष आर्द्रता हे एकक वापरलं जातं. निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय, तर या राशीच्या साहाय्याने काय होते, एकक आकारमानाच्या हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेच्या वस्तुमानास निरपेक्ष आर्द्रता असे म्हणतात. म्हणजे किती पाण्याची वाफ सामावलेली आहे एकक आकारमानाचं आपण हवा जर घेतली त्याच्यामध्ये त्याला, आणि ते मोजलं जाते किलोग्रॅम प्रति घन मीटर असं त्यामध्ये ती मोजली जात असते. बा आता दुसरं जे आहे, पहा
दमटपणा कशात मोजायचं, तर दमटपणा जे मोजला जात असतो तर तो सापेक्ष आर्द्रतेच्या स्वरूपात मोजला जात असतो. निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय, तर दिलेल्या हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण किती आहे, एकक आकारमानाची हवा घेतली त्याच्यामध्ये बाष्पाचं प्रमाण किती आहे ते मोजायचं कशाने, निरपेक्ष आर्द्रतेने. आणि आपण काय म्हणत आहोत पुढे, दमटपणा कोणत्या राशीने मोजायचा, तर दमटपणा मोजत असतो आपण सापेक्ष आर्द्रताच्या साहाय्याने. सापेक्ष आर्द्रता कशी असते, तर हवेच्या ठराविक आकारमानात व तापमानास प्रत्यक्ष समाविष्ट बाष्पाचे वस्तुमान व हवा संपृक्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाष्पाचे वस्तुमान यांचे जे गुणोत्तर असते त्याला म्हणतात सापेक्ष आर्द्रता. त्यापेक्षा सूत्र जर तुम्ही पाहिलं तर शेकडा सापेक्ष आर्द्रता, म्हणजे याने आपण दमटपणा काढू शकतो हवेचा. तर शेकडा सापेक्ष आर्द्रता ह्युमिडिटी म्हणतात पहा. आर्द्रता म्हणजे दिलेल्या आकारमानात प्रत्यक्ष समाविष्ट पाण्याचे वस्तुमान भागेला दिलेल्या आकारमानाची हवा संपृक्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याचे वस्तुमान गुणिला 100. याने आपण काय काढू शकतो, शेकडा सापेक्ष आर्द्रता आपण काढू शकतो. आता पहा, जर एखाद्या हवेची शेकडा सापेक्ष आर्द्रता 100% असेल तर ती हवा काय असेल, बाष्पाने पूर्ण व्यापलेली असेल. जसं इथे दिलेलं आहे बघ, म्हणजे दवबिंदू तापमान जे असेल ते त्यावेळेस त्या हवेचं तापमान, हवेची जी आर्द्रता असते तिची सापेक्ष आर्द्रता जी असते ती 100% असते बघ. म्हणजे आता लगेच ती काय होणार, आता काय होणार आहे, तर त्यामध्ये बाष्पाचं ते काय होणार आहे, संघनन करणार आहे, म्हणजेच कंडेन्सेशन करणार आहे आणि बाष्पाचं रूपांतर. म्हणून 100% सापेक्ष आर्द्रता असलेल्या हवेला दवबिंदू तापमान असं म्हणतात. म्हणजे त्यावेळेस ते दवबिंदू तापमान असते. जर सापेक्ष आर्द्रता 60पेक्षा जास्त असेल तर हवा दमट असल्याचे जाणवते. म्हणजे एखाद्या हवेचं तापमान तुम्हाला 60%पेक्षा, सापेक्ष आर्द्रता 60%पेक्षा जास्त आहे तर ती दमट असते. 60%पेक्षा जर सापेक्ष आर्द्रता कमी असेल तर ती हवा काय असते, कोरडी असते. म्हणजेच आता ह्यामध्येच तुम्हाला याचं एक उदाहरण लक्षात येत असेल की ज्यावेळेस तुम्ही सकाळी उंच आकाशात उडणारे विमाने पाहता तर त्यांच्या मागे कधी कधी पांढरा पट्टा दिसतो, शेपटी ज्याला तुम्ही म्हणता, ट्रेल, आणि कधी कधी दिसत नाही. का दिसत नसावा आणि का दिसत असावा, तर त्यावेळेसचं सापेक्ष आर्द्रता किती असते त्यावर डिपेंड करते ते. जसं जर सापेक्ष आर्द्रता म्हणजे 60पेक्षा जास्त असेल, जर सभोवतालच्या वातावरणातील हवा ही अधिक सापेक्ष आर्द्रतेची असेल, म्हणजे 60%पेक्षा जास्त असेल, तर हा पांढरा जो पट्टा असतो तो लांबच लांब दिसतो पहा. आणि जर सापेक्ष आर्द्रता कमी असेल तर तो पट्टा कमी दिसेल, बरोबर आहे की नाही, त्याचं तो लवकरही निघून जाईल. आता तुम्हाला आणखी दिसते पहा की ज्यावेळेस आपण बाटली फ्रीजमध्ये ठेवतो तर पाण्याचे थेंब आलेले तुम्हाला दिसतात, किंवा गवताच्या पानावर किंवा झाडांच्या पानावर किंवा गाडींची जे काच असतात त्यामुळे सुद्धा पाण्याचे थेंब आलेले आपल्याला दिसतात पहा. तर म्हणजेच हवेमध्ये बाष्प आहे हे तर आपल्याला लक्षात आलेलं आहे. म्हणजे जेव्हा हवा खूप थंड होते तेव्हा तापमान कमी झाल्याने हवा काय करते, वाफेने संपृक्त होऊन जाते. हवा तापमान कमी झालं तर लगेच ती संपृक्त होते, आपण आधीच पाहिलेलं आहे. त्यामुळे अतिरिक्त जे बाष्प आहे त्या बाष्पाचं संगणन होते आणि त्याचं पाण्याच्या थेंबामध्ये काय होते, रूपांतर होते. हवेत असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणावर दवबिंदू तापमान अवलंबून असतो. तर अशा पद्धतीने आपल्याला दवबिंदू काय हे लक्षात आलेलं आहे. उष्णता आपण पाहतोय, तर उष्णता कशात मोजायची, 2 प्रकारचे एकक असतात पहा. SI पद्धतीमध्ये जूलमध्ये मोजतात उष्णता, तर CGS पद्धतीमध्ये कॅलरीमध्ये उष्णता मोजली जात असते. त्याची व्याख्या काय, प्रत्यक्ष 1 किलोग्रॅम पाण्याचे वस्तुमान 14.5 डिग्री सेल्सिअस ते 15.5 डिग्री सेल्सिअसपर्यंत 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेस 1 किलो कॅलरी उष्णता असे म्हणतात, बरोबर आहे की नाही. तर 1 ग्रॅम पाण्याचे तापमान म्हणजे CGSची व्याख्या, हे झाली जूलची व्याख्या.
1 ग्रॅम पाण्याचे तापमान 14.5 डिग्री सेल्सिअस ते 15.5 डिग्री सेल्सिअसपर्यंत 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेस 1 कॅलरी उष्णता असं म्हणतात. आता हाच कालखंड का केला घेतला जातो, तर या कालखंडात म्हणजे याच्यापेक्षा दुसरा कालखंड घेतला जाऊ शकतो की याच कालखंडामध्ये 1 डिग्री सेल्सिअसने हवाचं तापमान वाढवण्याचाच प्रयत्न का केला जात असतो, तर दुसऱ्या तापमानामध्ये दुसऱ्या कालखंडामध्ये तो घेता येऊ शकतो. तिथे सुद्धा असा मोठा फरक त्यामध्ये पडत नसतो बा. खाली जूल्स नावाचे शास्त्रज्ञ त्यांचा इथे परिचय तुम्हाला दिलेला आहे. पुढे तुम्हाला एक महत्त्वाचा गुणधर्म पाहायचा आहे पहा, आणि त्याला म्हणतात विशिष्ट उष्माधारकता. कशाला म्हणायचं विशिष्ट उष्माधारक? तापमानाशी संबंधित आहे, हीटशी संबंधित आहे, उष्णतेशी संबंधित आहे. इथे तुम्हाला साधा प्रयोग केलेला दिसतो बा. 3 प्रकारचे धातू घेतलेले आहेत, मेटल ज्याला म्हणता तुम्ही, आयरन, कॉपर आणि शिशे असे, म्हणजे लोखंड, तांबे आणि शिशे असे 3 प्रकारचे धातू घेतलेले आहेत. 100 डिग्री सेल्सिअस तापमान असलेलं पाणी उकळलं आहे आणि त्यामध्ये हे तिन्ही गोळे टाकलेले आहेत. काय वाटेल तुम्हाला किती तापमान ग्रहण करतील ते? त्यांचं जर तापमान मोजलं तर किती तापमान असेल? आता तोच एक विशिष्ट गुणधर्म असतो बा ह्या धातूमध्ये, मेटलमध्ये. हे तिन्ही गोळे जर मेणाच्या जाड थरावर ठेवली तर तुमच्या निरीक्षणास काय येईल? तुम्हाला असं दिसेल की लोखंड मेणामध्ये अधिक शिरलेलं आहे, तांब त्यापेक्षा कमी, शिश त्यापेक्षा कमी. याचा अर्थ काय की लोखंडाने जास्त उष्णता ग्रहण केलेली आहे. आणि असा जो गुणधर्म असतो धातूमध्ये, हा विशिष्ट गुणधर्म असतो बा की त्यांची उष्णता ग्रहण करण्याची क्षमता कमी जास्त असते आणि त्यालाच म्हणतात विशिष्ट उष्माधारकता, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. याचा अर्थ असा की प्रत्येक पदार्थ कमी जास्त प्रमाणात उष्मा ग्रहण करत असतो, म्हणून त्याला म्हणतात विशिष्ट उष्माधारकता. सीने दाखवलं जात असते बा तो. तर पहा आता व्याख्या दिलेली आहे. एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे त्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता होय. बरोबर आहे. काही पदार्थांची विशिष्ट उष्माधारकता सीने दर्शवली जाते. विशिष्ट उष्माधारकता SI पद्धतीत त्याचे एकक जूल प्रति किलोग्रॅम डिग्री सेल्सिअस, तर CGS पद्धतीत कॅलरी प्रति ग्रॅम डिग्री सेल्सिअस असं आहे. तर पाण्याची विशिष्ट उष्माधारकता 1 आहे, बाकीच्यांची त्यापेक्षा काय आहे? कमी आहे. विशिष्ट उष्माधारकता तुम्हाला ह्या सूत्रांनी MC डेल्टा T, म्हणजे बा एखादा पदार्थ किती उष्णता शोषून घेतो कसं काढायचं ते, तर ते काढायचं MC डेल्टा T. इथे डेल्टा T म्हणजे शोषून घेतले, त्याच्या तापमानात किती वाढ झाली, पहिले किती होती आता वाढ किती झाली. एखादा पदार्थ किती उष्णता गमावतो, तर तो गमावताना सुद्धा MC डेल्टा T असतो. M म्हणजे त्याचं वस्तुमान, C म्हणजे विशिष्ट उष्माधारकता आणि डेल्टा T इथे काय, तर याने उष्णता गमावलेली आहे, म्हणजे तापमानात झालेली घट. पहिले किती होती आता कितीने घट झाली, तो अंक इथे लिहायचा आहे. याचाच अर्थ असा की पदार्थ काय करतात, उष्णतेची देवाणघेवाण करतात. म्हणजे उष्णता विनिमयाचं सूत्र आपल्याला माहीत असते बा की उष्णता काय करते, उष्ण वस्तू थंड वस्तू एकमेकाच्या सानिध्यात जर ठेवल्या तर ती उष्णताचं स्थानांतरण तिथे होत असते. त्यालाच आपण म्हणतो उष्णतेची देवाणघेवाण, त्याला आपण म्हणत असतो बा. म्हणजे उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता ही नेहमी थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता याबरोबर असते. आणि हे जर आपल्याला पाहायचं असेल किंवा विशिष्ट उष्माधारकता कशी काढायची हे जर आपल्याला मोजायचं असेल तर ते कॅलरी मापीने मोजता येऊ शकते. 9वीमध्ये आपण कॅलरी मापी पाहिलेली आहे पहा. कॅलरी मापीमध्ये एक लाकडाचा बॉक्स ज्यामध्ये ते कॅलरी मापी ठेवलेली असते. एक गोळा गरम करायचा असतो पाण्यामध्ये आणि तो कॅलरी मापीमध्ये टाकायचा असतो. मग कॅलरी मापीमध्ये म्हणजे काय असते, एक पात्र असते, भांडं असते, त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं असते. मग कॅलरी मापीमध्ये त्या पाण्याने किती उष्णता ग्रहण केली आणि कॅलरी मापी ज्या धातूची बनलेली आहे त्याने किती उष्णता ग्रहण केली, याद्वारे आपण त्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकतेचं मापन करू शकतो. कॅलरी मापीचा वापर इथे करावा लागत असतो बा. म्हणजे उष्ण स्थायूने गमावलेली उष्णता, ज्याला आपण पहिलं गरम केलं आणि कॅलरी मापीमध्ये टाकले तर तो गमावेल, आणि कोणी ग्रहण केली ती, तर कॅलरी मापी
आणि कॅलरीमधलं पाणी, याला Q बरोबर Q2 अधिक Q1 असं या सूत्राने दाखवले जात असते बा. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, तर विशिष्ट उष्माधारकतेचं मापन सुद्धा करू शकतो. तर मित्रांनो, हे लेसन इथे आपण संपवत आहे. तर आपल्याला हा लेसन समजला असेल तर व्हिडिओ पाहत चला, लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. ओके, थँक्यू.